तर आता आपण ज्या खिंडी बघितल्या सगळ्या महत्त्वाच्या खिंडी या तुम्हाला इथे पॉलिटिकल मॅपमध्ये किंवा राजकीय नकाशामध्ये इथे पाहायला मिळतील. हा आहे काराकोरम पास किंवा काराकोरम खिंड. भारतातून चीनमध्ये जर जायचं असेल तर ही काराकोरम खिंड. त्याच्यानंतर खारडुंगला खिंड ही लडाखमधून जर चीनला जायचं असेल तर ही खारडुंगला खिंड आहे. त्यानंतर जोजिला, जसं मी तुम्हाला सांगितलं की श्रीनगरचा जो भाग आहे त्याला लेह लडाखशी जोडणारी जी खिंड आहे ती जोजिला खिंड आहे. त्यानंतर पीर पंजाल खिंड, पुन्हा एकदा ही कुलगाम ते कोठी म्हणजे पुन्हा एकदा जम्मू काश्मीरचा भाग आणि लेह लडाखमधला भाग यांना जोडणारी ही खिंड आहे. तर बद्रीनाथ इथे आहे. बद्रीनाथवरून जी उगम पावते ती धौली गंगा. त्यानंतर धौली गंगा दक्षिणेकडे येत 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 ती येते विष्णुप्रयागपर्यंत. विष्णुप्रयागला अलकनंदा तिला येऊन मिळते. आता अलकनंदा कुठून उगम पावते तर केदारनाथ. यूपीएससी राज्यसेवा आणि कंबाईन गट ब आणि गट क परीक्षांसाठी वैयक्तिक मार्गदर्शन सत्रे स्वप्न स्टडीजच्या या मोफत मेंटरशिप बॅच मध्ये सहभागी व्हा आणि मिळवा स्वप्न स्टडीज ऍप वरील कोर्सेसवर 80% भरघोस सवलत. आपले नाव नोंदवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे. आता इथून पुढे आपण नद्यांचा जो टॉपिक आहे तोच कंटिन्यू करतो आहे. आणि जर आपण थोडंसं पूर्वेकडे आलो, उत्तराखंडमध्ये जर आपण आलो तर आपल्याला गंगा नदी आणि त्याच्या ज्या उपनद्या आहेत, गंगा नदीचा उगम कसा होतो. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की इथे गंगोत्री ग्लॅशियर आहे, गंगोत्री हिमनदी आहे आणि या गंगोत्री हिमनदीतून गंगा नदीचा उगम होताना आपल्याला दिसतो आहे. आता गंगा नदीची जी स्टोरी आहे ती खूप इंटरेस्टिंग आहे, कारण की याच्यामध्ये अनेक उपनद्या आहेत आणि त्यांचे वेगवेगळे नावं आहेत. मग जर आपण इथे बघितलं तर गंगोत्रीमधून जी नदी उगम पावते आहे तिचं नाव मंदाकिनी आहे. गंगोत्रीमधून सगळ्यात पहिले मंदाकिनी उगम पावते. आता मंदाकिनीवर मी आता येतो थोड्या वेळाने. परंतु जर दुसऱ्या आपल्याला बघायच्या असतील की इतर ज्या उपनद्या आहेत, आता इथून एक आहे गंगोत्री आणि त्याच्यानंतर जी आपली स्टोरी सुरू होते ती होते बद्रीनाथपासून. बद्रीनाथ तुम्हाला माहिती आहे, बद्रीनाथ या टॉपिकवर पिक्चर पण आला होता. तर बद्रीनाथवरून उगम पावते तिचं नाव आहे धौली गंगा. सगळ्या वेगवेगळे आता हे नावं आहेत, वेगवेगळ्या उपनद्या आहेत, ते नीट लक्षात घ्या. तर बद्रीनाथ इथे आहे. बद्रीनाथवरून जी उगम पावते ती धौली गंगा. त्यानंतर धौली गंगा दक्षिणेकडे येत 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 ती येते विष्णुप्रयागपर्यंत. विष्णुप्रयागला अलकनंदा तिला येऊन मिळते. आता अलकनंदा कुठून उगम पावते तर केदारनाथ इथे उगम पावते. येस, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की बद्रीनाथ या टॉपिकवर पिक्चर निघाला आहे, परंतु तो केदारनाथ या स्थळावर पिक्चर होता. तर केदारनाथवरून उगम पावणारी आहे अलकनंदा नदी. तर अलकनंदा येते केदारनाथवरून आणि धौली गंगा येते बद्रीनाथवरून. ते कुठे येऊन मिळतात तर विष्णुप्रयाग येथे येऊन मिळतात. आता विष्णुप्रयागपासून पुढे ह्या दोन्ही नद्या खाली 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 जातात, दक्षिणेकडे जातात आणि तिथे येतं नंदप्रयाग. नंदप्रयागला काय येतं, अजून एक उपनदी येऊन मिळते, तिचं नाव आहे नंदाकिनी. तर नंदाकिनी, धौली गंगा आणि अलकनंदा या तिन्ही नद्यांचं मिश्रित पाणी आता खाली खाली येतं आहे आणि कर्णप्रयाग नावाचं ठिकाण येतं. कर्णप्रयागला कोण येऊन मिळतं तर पिंडर नदी. इथे तुम्हाला दिसू शकते पिंडर नदी इथे आहे. तर ही पिंडर नदी ही कर्णप्रयागला येऊन मिळते. मग पुढे जाऊन रुद्रप्रयाग येतं. आता जे आपण सुरुवातीला बघितलं होतं मंदाकिनी नदी, तर ही मंदाकिनी नदी रुद्रप्रयागला येऊन या गंगेला येऊन मिळते आणि पुढे जेव्हा सगळं हे एकत्रित पाणी खाली येतं तेव्हा सगळ्यात शेवटी येतं देवप्रयाग. मग या देवप्रयागला येऊन सगळ्यात शेवटी भगीरथी नदी येऊन मिळते आणि मग तिथून पुढे तिला आपण गंगा या नावाने ओळखायला लागतो. अशा पद्धतीने गंगा आणि त्याच्या ज्या उपनद्या आहेत त्यांची नावं आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. बद्रीनाथ येथून धौली गंगा, केदारनाथ येथून अलकनंदा, गंगोत्री येथून मंदाकिनी, त्यानंतर नंदाकिनी नदी, पिंडर नदी, भगीरथी नदी या सर्व नद्या गंगाच्या उपनद्या आहेत. तो अशा पद्धतीने आपल्याला नद्या आणि त्यांच्या उगमांचा पण अभ्यास करायचा आहे. आता गंगा जसं गंगोत्रीतून उगम पावते तसंच अजूनही अशा काही नद्या आहेत की ज्यांची नावं ही गंगेशी जुळती आहेत किंवा त्यांच्या नावामध्ये गंगा आहेत. आता उदाहरणार्थ रामगंगा ही कुठे आहे तर नैनितालमध्ये उगम पावते. ठीक आहे.
यमुना नदी कुठे उगम पावते तर यमुनोत्री. आपण जेव्हा उत्तर प्रदेश हा जो एरिया बघणार आहोत, या उत्तर प्रदेशचं डिस्कशन करताना मी तुम्हाला सांगेल की अशा अनेक नद्या आहेत की ज्यांच्या नावामध्ये गंगा आहे. ठीक आहे. तर ते तुम्ही बघा, आपण उत्तर प्रदेशमध्ये जेव्हा डिस्कशन करू तेव्हा मी तुम्हाला सांगणार आहे. मग अशा पद्धतीने नद्यांचं आपण डिस्कशन केलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लेक्स आहेत, जी तळं आहेत महत्त्वाची, त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पँगॉंग सो लेक. पँगॉंग लेक कुठे आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लडाखमध्ये आहे. ठीक आहे. जे 3 इडियट्स नावाचा जो पिक्चर होता, त्या पिक्चरमध्ये ही पँगॉंग सो जी लेक आहे, पँगॉंग सो तळं आहे, ते दाखवलं आहे. तुम्ही इथे पीपीटीमध्ये बघू शकता. पीपीटीमध्ये हा जो खूप सुप्रसिद्ध सीन आहे 3 इडियटमधला, हा जो खूप सुप्रसिद्ध असा सीन आहे, तो या लेकच्या काठावर शूट झालेला आहे. आणि काय म्हणतात त्याला, याच लेकच्या अवतीभोवती भारत आणि चीन यांच्यामध्ये देखील नेहमी वाद तयार होत असतात, वाद निर्माण होत असतात. भारतीय सेना आणि चीनी सेना यांच्यामध्ये भांडणं होत असतात. अशा पद्धतीचं हे जे पँगॉंग सो तळं आहे, पँगॉंग सो लेक आहे, हे लेक अशा पद्धतीने चीन आणि भारताच्या बॉर्डरमध्ये हे विभागलं गेलेलं आहे. त्यानंतर जर दुसरं तळं आणि महत्त्वाचं तळं बघायचं झालं तर आता हे वुलर आहे, लेक वुलर. हे गोड पाण्याचं तळं आहे. ठीक आहे. हे जी झेलम नदी आहे, झेलम नदी च्या काठावर किंवा झेलम नदीशी संबंधित हे तळं आहे. ठीक आहे. त्यानंतरचं जर तळं जर विचारायचं झालं तर इथे मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की गोविंद सागर हे तळं कोणत्या धरणामुळे तयार झालेलं आहे. तर हे जे तळं आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सतलज नदीवर तयार झालेलं आहे. आणि ते भारतातला सगळ्यात प्रसिद्ध डॅम तो म्हणजे भाकरानांगल डॅम, भाकरानांगल धरण याच्या काठामुळे, या भाकरानांगल धरणामुळे हे गोविंद सागर तळं तयार झालेलं आहे. त्यानंतर जर आपण इकडे दक्षिणेकडे आलो तर टेहरी डॅम किंवा टेहरी धरण जे आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जसं भाकरानांगल धरण आहे तसंच टेहरी धरण हे पण महत्त्वाचं आहे. आता टेहरी धरणाचं काय वैशिष्ट्य आहे तर टेहरी धरण बघा, इट इज ॲट द कॉन्फ्लुएन्स ऑफ भागीरथी अँड भीलगंगा रिव्हर. भागीरथी नदी आणि भीलगंगा नदी यांच्या कॉन्फ्लुएन्सवर, यांच्या संगमावर हा जो टेहरी धरण आहे, टेहरी डॅम आहे, हा बांधला गेलेला आहे. आणि इट इज हायेस्ट डॅम इन एशिया. आशियातला सगळ्यात उंच असलेला हा डॅम आहे, उंच असलेलं हे धरण आहे. आता बघू शकता इथे, आता ॲडिशनल इन्फॉर्मेशन किंवा चालू घडामोडी संबंधी इन्फॉर्मेशन. चांगथांग कोल्ड डेझर्ट अँड वाईल्ड लाईफ सँक्च्युरी लडाख आता हे युनियन टेरिटरी आहे. त्याच्यामुळे अलीकडेच याचं युनियन टेरिटरीमध्ये पण रूपांतरण केलेलं आहे. त्यामुळे लडाखवर प्रश्न येऊ शकतात. लडाखमध्ये काय काय वैशिष्ट्य आहेत याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर चांगथांग कोल्ड डेझर्ट आणि वाईल्ड लाईफ सँक्च्युरी याचं काय वैशिष्ट्य आहे, तर याच्यामध्ये नॅशनल लार्ज सोलर टेलिस्कोप हा उभारला गेलेला आहे. हा कोणी उभारला आहे तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स यांनी उभारलेला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स बँगलोर यांनी हा नॅशनल लार्ज सोलर टेलिस्कोप म्हणजे सोलरवर चालणारा मोठा टेलिस्कोप हा या लडाखमधल्या चांगथांग कोल्ड डेझर्ट आणि वाईल्ड लाईफ सँक्च्युरीमध्ये हा उभारला गेलेला आहे. कारण की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लडाखची जी हाईट आहे ती जास्त आहे. त्यानंतर आता अजून एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणजे काय तर रोहतांग पास हा नेहमी चर्चेमध्ये असतो. हा पीर पंजाल ही जी पर्वतरांग आहे, ही पीर पंजाल पर्वतरांग, याच्यामध्ये तो रोहतांग पास आहे किंवा ही खिंड आहे. ठीक आहे. आता ही कुल्लू मनालीचं जे शहरं आहेत यांना जोडतो. लाहौल आणि स्पिती नावाचं जे एरिया आहे लडाखमधला, तर यांना जोडण्याचं काम करतो हा रोहतांगला पास. इथे मी तुम्हाला दाखवू शकतो. रोहतांगला पास तुम्हाला इथे दिसत असेल. येस, हा रोहतांगला पास आहे, रोहतांगला पास. ठीक आहे. आय होप तुम्हाला इथे दिसत असेल रोहतांगला पास. आता महत्त्वाचे जे पासेस आहेत, महत्त्वाच्या खिंडी आहेत त्या पण महत्त्वाच्या आहेत. आता बघा,
काराकोरम. काराकोरम जी खिंड आहे ही कोणाकोणाला जोडते तर भारत आणि चीनला जोडते आणि ही सगळ्यात उच्च अशी सगळ्यात हाय अशी खिंड आहे. तर कोणती खिंड कुठे स्थित आहे आणि ती कोणत्या कोणत्या दोन जागांना जोडते हे तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. बुर्जिल पास किंवा बुर्जिलची खिंड ही श्रीनगर आणि गिलगिट गिलगिट बाल्टिस्तान हा जो पाकव्याप्त काश्मीर आहे त्यातला एक प्रांत आहे. तर श्रीनगरवरून जर त्या गिलगिट बाल्टिस्तानमध्ये जायचं असेल तर आपल्याला बुर्जिलची जी खिंड आहे ती पार करून जावं लागतं. त्यानंतर झोजिला पास आहे, झोजिलाची खिंड आहे ती श्रीनगर आणि लेहला जोडते. जर आपल्याला पर्यटनासाठी लेह लडाखला जायचं असेल तर पहिलं आपल्याला श्रीनगरला जावं लागतं. तिथून मग ही जी झोजिलाची खिंड आहे ती पार करून आपल्याला लेह लडाखला जाता येतं. किंवा जर हिमाचलमधून जर आपल्याला जायचं असेल लेह लडाखला फिरायला तर आपल्याला ही जी रोहतांग पास आहे, रोहतांग पास क्रॉस करून मग आपल्याला लाहोल स्पिती आणि त्याच्या माध्यमातून असं उत्तरेकडे आपल्याला लेह लडाखला जाता येणार आहे. ठीक आहे. पीर पंजालची जी खिंड आहे ती कुलगाम आणि कोठी या दोन शहरांना जोडतं. बनिहालची जी खिंड आहे ती जम्मू आणि श्रीनगरला जोडते. म्हणजे जर तुम्हाला श्रीनगरला जर फिरायला जायचं असेल तर तुम्हाला पहिले जम्मू ही जी जम्मू तवी एक्सप्रेस आहे इथे तुम्ही बघू शकता. तुम्हाला मी तवी नदी दाखवली होती, तवी नदी. ही तवी नदी इथे दिसते तुम्हाला. ठीक आहे. इथे जम्मू आहे. तर तुम्हाला जर श्रीनगरला फिरायला जायचं असेल तर पहिले जम्मूला जायचं ट्रेननी आणि मग ही जी बनिहाल हा जो पास आहे, बनिहालची जी खिंड आहे ती पार करून तुम्हाला श्रीनगरला जाता येतं. तर आता इथे जवाहर टनल आपण बांधलेली आहे जेणेकरून आपला जो प्रवास आहे तो खूप फास्ट झालेला आहे. त्यानंतर इथे जे रोहतांग पास आहे, रोहतांग पास च्या जवळच अटल टनल आहे. देशातली सगळ्यात लॉंगेस्ट टनल आहे. 9 किलोमीटरची टनल आहे. तर ह्या ज्या टनल आहेत किंवा ह्याच्या काय भुयारी मार्ग आहेत जे नवीन तयार झालेले आहेत जसं अटल टनल, जवाहर टनल हे कुठे बांधलेले आहेत, कोणत्या पर्वतरांगेमध्ये बांधलेले आहेत हे आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर बघा शिपकीला ही जी खिंड आहे ती झास्कर पर्वतरांगामध्ये आहे, हिमाचल प्रदेशमध्ये आहे आणि तुम्हाला मी सांगितलं की सतलज नदी या शिपकीला खिंडीमधून भारतामध्ये एंटर करते, भारतामध्ये शिरते. त्यानंतर बारालाचा पास आहे, बारालाचा खिंड आहे ही झास्कर या पर्वतरांगांमध्ये आहे. तर त्याच्यानंतर माना पास आणि नीती पास किंवा मानाखिंड आणि नीतीखिंड, मानाखिंड आणि नीतीखिंड हे कुमाऊ पर्वतरांगांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर ही एक जर कैलास आणि मानसरोवरला जर जायचं असेल आपल्याला तर हे माना आणि नीती पास हे क्रॉस करून आपल्याला जावं लागतं. तर आता आपण ज्या खिंडी बघितल्या सगळ्या महत्त्वाच्या खिंडी या तुम्हाला इथे पॉलिटिकल मॅपमध्ये किंवा राजकीय नकाशामध्ये इथे पाहायला मिळतील. हा आहे काराकोरम पास किंवा काराकोरम खिंड. भारतातून चीनमध्ये जर जायचं असेल तर ही काराकोरम खिंड. त्याच्यानंतर खारडुंगला खिंड ही लडाखमधून जर चीनला जायचं असेल तर ही खारडुंगला खिंड आहे. त्यानंतर झोजिला, जसं मी तुम्हाला सांगितलं की श्रीनगरचा जो भाग आहे त्याला लेह लडाखशी जोडणारी जी खिंड आहे ती झोजिला खिंड आहे. त्यानंतर पीर पंजाल खिंड, पुन्हा एकदा ही कुलगाम ते कोठी म्हणजे पुन्हा एकदा जम्मू काश्मीरचा भाग आणि लेह लडाखमधला भाग यांना जोडणारी ही खिंड आहे. त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की जम्मूवरून जर श्रीनगरला जायचं असेल, हे या भागामध्ये जम्मू आहे आणि इकडे श्रीनगर आहे. तर इथे जर तुम्हाला जायचं असेल तर बनिहाल खिंड तुम्हाला क्रॉस करावी लागते किंवा ती पार करून तुम्हाला जावं लागतं. आता श्रीनगरचं जे वैशिष्ट्य आहे ते लक्षात घ्या की श्रीनगर याला आपण व्हॅली म्हणतो. ठीक आहे. किंवा या दरीमध्ये वसलेलं शहर आहे. आता कशी, तर ही जी पीर पंजाल पर्वतरांग आहे, ही पीर पंजाल पर्वतरांग आणि ही ग्रेट हिमालयन पर्वतरांग यांच्यामध्ये हे श्रीनगर आणि श्रीनगर वसलेलं आहे आणि त्याच्या आसपासचा भाग वसलेला आहे. म्हणून काश्मीर व्हॅली जर आपण म्हटलं तर पीर पंजाल आणि ग्रेट हिमालयाज किंवा ग्रेट हिमालयाज यांच्या मधला भाग म्हणजे काश्मीर व्हॅली येते. याच्या इकडचा भाग म्हणजे जम्मूचा जो भाग येतो, म्हणून याला जम्मू आणि काश्मीर असं या प्रांताला नाव दिलेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण उत्तर भारत
हा जो क्षेत्र आहे हा कव्हर केलेला आहे मॅप रिडिंगच्या माध्यमातून, आणि जेवढी शक्य माहिती आहे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे.